श्री स्वामी समर्थ। उद्या दर्श अमावस्या मंगळवार सकाळीच आंघोळीच्या पाण्यात टाका या दोन वस्तू। शत्रू लोटांगण घालेल, पती मुलांची जोरदार प्रगती होईल। नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि सर्व भावांनो। उद्या अगदी उद्याच एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक योग जुळून आलेला आहे। उद्या आहे दर्श अमावस्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या मंगळवार आहे। शास्त्रामध्ये मंगळवारी येणाऱ्या अमावस्येला अत्यंत उग्र पण तितकाच त्वरित फळ देणारी अमावस्या मानलं गेलेलं आहे। पण मला सांगा, तुमच्या घरात सतत कटकटी होतात का? मुलांच्या अभ्यासात किंवा करिअरमध्ये अडथळा येतोय? पती नोकरी व्यवसायाला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे असं वाटतंय? कितीही कष्ट केले तरी घरात पैसा टिकत नाही। पण सर्वात महत्त्वाचं, गुप्त शत्रू जे पाठीमागे तुमच्यावर वार करतात, तुमच्या प्रगतीवर जळतात, त्यांच्या त्रासाने तुम्ही हतबल झाला आहात का? जर या प्रश्नांपैकी एकही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर शांत बसा, घाबरू नका। कारण उद्याच्या या दर्श अमावस्येच्या सकाळी तुम्ही आंघोळ करताना, फक्त आंघोळ करताना तुमच्या पाण्यात अशा दोन अत्यंत साध्या पण प्रचंड तांत्रिक आणि दैवी शक्ती असलेल्या वस्तू टाकायच्या आहे, ज्याच्या प्रभावाने तुमचे शत्रू स्वतःहून तुमच्या चरणी लोटांगण घालतील। तुमच्या पतीची आणि मुलांची जी प्रगती वर्षानुवर्षे रोखली गेली होती ती इतक्या वेगाने होईल की तुम्ही थक्क व्हाल। पण थांबा, या दोन वस्तू कोणत्या आहेत? त्या पाण्यात कधी आणि कशा टाकायच्या? आणि हा उपाय करताना कोणती एक मोठी चूक अजिबात करायची नाही। हे जर तुम्ही नाही जाणून घेतलं तर उपायाचा उलट परिणाम होऊ शकतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्ष देऊन पहा। पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि उद्याच्या या पावन पर्वावर आपली कुलदेवता आणि ईश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते। माझ्या लाडक्या भगिनींनो, एक स्त्री म्हणून मला माहीत आहे की जेव्हा आपल्या कुटुंबावर, आपल्या पतीवर किंवा मुलांवर संकट येतात तेव्हा आपल्या मनाची काय अवस्था होते। अमावस्या म्हटली की अनेक जण घाबरतात, नकारात्मक विचार करतात। पण शास्त्र सांगतं, दर्श अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि घरातील नकारात्मकता समूळ नष्ट करण्याची सर्वात मोठी संधी असते। उद्या मंगळवार आहे। मंगळवार हा भूमिपुत्र आहे, शक्तीचा आणि पराक्रमाचा कारक आहे। जेव्हा मंगळवारी अमावस्या येते तेव्हा विश्वामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। जर तुमच्या घरात अलक्ष्मीचा वास असेल, गरिबी असेल तर ती बाहेर काढण्याचा हा सर्वात उत्तम दिवस आहे। आता तुम्ही विचार करत असाल की आंघोळीच्या पाण्यात अशा कोणत्या दोन वस्तू टाकल्याने एवढा मोठा चमत्कार होऊ शकतो? आम्ही तर रोजच आंघोळ करतो, मग उद्याच्या पाण्यात असं काय खास आहे किंवा काय खास असणार आहे? सख्यांनो, आपल्या स्वयंपाकघरात आणि निसर्गात अशा काही वस्तू आहेत ज्या केवळ अन्न म्हणून नाही तर ऊर्जेचे प्रचंड मोठे स्रोत म्हणून काम करतात। जेव्हा आपण एका विशिष्ट तिथीला विशिष्ट मानसिकतेने त्या वस्तूंचा वापर करतो तेव्हा त्या आपल्या शरीराभोवती आणि घराभोवती असं सुरक्षा कवच तयार करतात ज्याला कोणताही शत्रू किंवा कोणतीही वाईट नजर भेदू शकत नाही। चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पहिल्या महाशक्तिशाली वस्तूबद्दल। तर पहिली वस्तू जी उद्या मंगळवारी सकाळी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आंघोळीच्या पाण्यात जायला हवी ती वस्तू म्हणजे रक्तचंदन
किंवा लाल चंदन पावडर आणि त्यासोबत काळे तीळ. काळे तीळ ही त्या पहिल्या महाशक्तीची वस्तू आहे. मंगळवार हा हनुमंताचा आणि मंगळ ग्रहाचा दिवस आहे. या लाल चंदनाने हे मंगळ ग्रहाला शांत करतं आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. तर काळे तीळ हे राहू, केतू आणि शनीच्या दोषांना तसेच पितृदोषाला नष्ट करतात. हा उपाय कसा करायचा अगदी नीट ऐका, सांगते. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी पाणी घेणार असाल तेव्हा ते पाणी कोमट असो किंवा थंड, त्या बादलीभर पाण्यात सर्वात आधी आपल्याला आपल्या हाताच्या अनामिका बोटाने म्हणजेच रिंग फिंगर बोटाने पाण्यात ओम किंवा स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्या पाण्यात अगदी चिमूटभर लाल चंदन पावडर आणि बरोबर 7 दाणे काळे तीळ टाकायचे आहे. पाण्यात या वस्तू टाकताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा आणि म्हणा, माझ्या घरातील, माझ्या पतीच्या आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे, नजर दोष आणि शत्रुपीडा या पाण्यात विरघळून नष्ट होऊ दे. या पाण्याने घरातील प्रत्येकाने आंघोळ करावी. विशेषतः घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजेच पती आणि मुलांनी या पाण्याने आंघोळ केल्यास त्यांच्या कुंडलीतील राहू, केतू आणि मंगळाचे दोष शांत होतात. नोकरी व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात. ज्या शत्रूंनी तुमच्या पतीच्या कामात खोडा घातला होता ते शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकतील आणि त्यांना लोटांगण घालावे लागेल. हा झाला पहिल्या वस्तूचा प्रयोग. आता आपण वळूया त्या दुसऱ्या वस्तूकडे. ही वस्तू अशी आहे जिचा उल्लेख अनेक गुप्त, तांत्रिक आणि सात्विक ग्रंथांमध्ये आढळतो. जर तुम्हाला खात्री असेल की तुमच्या पाठीमागे कोणीतरी जाणीवपूर्वक करणीबाधा, वाईट नजर किंवा तंत्रमंत्राचा वापर करून तुमच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय, तर हा दुसरी वस्तू तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. ही दुसरी वस्तू म्हणजे सामुद्रिक मीठ, जाडे मीठ, खडे मीठ आणि त्यासोबत 2 थेंब गोमूत्र. तुम्ही म्हणाल, ताई, मीठ तर आम्ही रोज वापरतो, पण खड्या मिठाची ताकद तुम्हाला माहीत नाही. खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा खेचून घेणारे जगातील सर्वात मोठे माध्यम आहे आणि गोमूत्रामध्ये सर्व देवी देवांचा वास असतो, जे अपवित्र गोष्टीला पवित्र करतं. उपाय करण्याची पद्धत सांगते, ऐका. पहिली, आंघोळ झाल्यानंतर किंवा घराच्या मुख्य आंघोळीच्या पाण्यात ज्या व्यक्तीला जास्त त्रास आहे किंवा संपूर्ण कुटुंबासाठी मिठाचे 3 खडे आणि 2 थेंब गोमूत्र पाण्यात टाका. हे पाणी तुमच्या शरीरावरून खाली जाताना तुमच्या शरीराचा ऊर्जा मंडळ पूर्णपणे शुद्ध करतं. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. हा उपाय करताना घरातील कोणाशीही भांडण करू नका आणि आंघोळ करताना हे पाणी डोक्यावरून घेण्यापूर्वी आधी पायावर, मग हातावर आणि शेवटी डोक्यावर घ्यावे. अमावस्येच्या दिवशी हा उपाय करताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. जर तुम्ही मनात कोणाबद्दल वाईट विचार आणून हा उपाय केला तर याचा प्रभाव कमी होतो. आपल्याला शत्रूचा नाश करायचा आहे. आपल्याला शत्रूचा नाश करायचा नाही, तर शत्रूची बुद्धी पलटायची आहे, जेणेकरून तो आपल्याला त्रास देणे बंद करेल आणि स्वतःहून नतमस्तक होईल.
सख्यांनो, मंगळवार हा भूमिपुत्र मंगळ ग्रहाचा आणि संकटमोचन हनुमानांचा दिवस आहे. जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल, ज्यामुळे लग्न ठरताना अडथळे येत असतील किंवा घरात सतत भांडणे होत असतील, तर हा दिवस तो दोष शांत करण्यासाठी सर्वोत्तम आहे. या दिवशी उपाय केल्याने पितृदोष दूर होतो, घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोर्ट कचेरी किंवा शत्रूंच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 गुप्त उपायांबद्दल. पहिला उपाय, चमेलीच्या तेलाचा दिवा आणि हनुमान चालीसा. शत्रुमुक्तीसाठी हा उपाय रामबाण आहे. मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात किंवा घरातील मारुतीच्या फोटोसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा टाका. त्यानंतर तिथे बसून 3 वेळा हनुमान चालीसा. मंगळवारी हनुमंताची शक्ती जागृत असते म्हणून वाचा. या उपायामुळे पतीच्या नोकरी व्यवसायातील शत्रू लोटांगणाला येतील आणि मुलांचे रक्षण होते. दुसरा उपाय जो खूप मुख्य आहे, मुख्य पात्रात 1 काळे तीळ आणून गूळ अर्पण करावे. जर डोक्यावर कर्ज वाढले असेल तर उद्याच्या दिवशी थोडा गूळ आणि काळे तीळ वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. मंगळ हा कर्जाचा कारक आहे. या दिवशी गूळ दान केल्याने किंवा पिंपळाला अर्पण केल्याने मोठ्या मोठ्या कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे होतात. तिसरा उपाय, लाल चंदन आणि काळ्या मिठाच्या आंघोळीचा उपाय नकारात्मकता दूर करण्यासाठी. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर लाल चंदन पावडर आणि थोडे काळे मीठ, सामुद्रिक मीठ टाकून आंघोळ करा. हा उपाय घरातील सर्व सदस्यांनी केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा, आळस आणि वाईट नजर निघून जाते. माणसांचा औरा शुद्ध होतो आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते. चौथा उपाय, पितरांसाठी दक्षिण दिशेला दिवा. सुख समृद्धीसाठी हा उपाय विशेष आहे. अमावस्या ही पितरांची तिथी आहे. संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला साऊथ डायरेक्शनला तिळाच्या तेलाचा 1 दिवा आवर्जून लावा. यामुळे पितर अत्यंत प्रसन्न होतात. ज्या घरात पितरांचा आशीर्वाद असतो तिथे पैशाची कधीच कमतरता भासत नाही आणि वंशवृद्धी होते. 5वा उपाय अत्यंत गुप्त उपाय आहे. गाई आणि कुत्र्याला नैवेद्य. अडकलेले कामे पूर्ण होण्यासाठी. उद्याच्या दिवशी घरात जी पहिली पोळी किंवा भाकरी बनेल त्यावर थोडा गूळ ठेवून ती गाईला खायला द्या. तसेच रात्रीच्या वेळी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा बिस्किट द्या. हा उपाय केल्याने कुटुंबातील राहू, केतू आणि शनीचे सर्व त्रास एका झटक्यात शांत होतात आणि वर्षानुवर्षे अडकलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतात. माझ्या लाडक्या माऊलींनो आणि सख्यांनो, आंघोळीच्या पाण्यातल्या या वस्तूंचा उपाय तर तुम्ही सकाळी करणारच आहात, पण एक आईच्या आणि पत्नीच्या मनाची ओढ मला चांगलेच ठाऊक आहे. आपल्या कुटुंबासाठी काहीतरी अजून विशेष करायचं असतं, जेणेकरून आपल्या माणसांना कुठेतरी अपयश येऊ नये, कुठेच म्हणून. उद्या दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास आणखीन एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपायाबद्दल तुम्हाला सांगते. तो बदल तुम्हाला करायचा आहे. उद्या ही दर्शमावशा संपण्यापूर्वी. हो, वेळ नीट लक्षात ठेवा. अमावस्या संपण्यापूर्वी तुम्हाला घरातल्या देव्हाऱ्यातल्या हनुमंताच्या चरणांना शेंदूर किंवा जर शेंदूर नसेल तर शुद्ध लाल चंदनाचा टिळा घ्यायचा आहे आणि हा टिळा आपल्या पतीच्या आणि मुलांच्या कपाळावर अगदी प्रेमाने आणि अभिमानाने लावायचा आहे. आता तुमच्या मनात येईल की ताई, या एका छोट्याशा उपायाने नक्की काय होणार आहे? तर नीट ऐका. जेव्हा
तुम्ही हनुमंताच्या चरणाचा शेंदूर त्यांच्या कपाळावर लावता तेव्हा त्यांच्या कुंडलीतील मंगळ आणि सूर्य हे दोन्ही ग्रह अत्यंत बलवान होतात. या एका उपायाने काय होईल माहीत आहे? पतीसाठी तुमच्या पतीच्या कामाच्या ठिकाणी, नोकरी किंवा व्यवसायात त्यांची प्रतिष्ठा, मान सन्मान अचानक वाढू लागेल. जे लोक त्यांच्या मागे कटकटी करत होते, जे अधिकारी त्यांना त्रास देत होते, तेच लोक आता त्यांच्या शब्दाला वजन देऊ लागतील. त्यांच्या व्यवसायात जी मंदी आली होती तिथे प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. आणि मुलांसाठी आजकाल मुलांचं मन अभ्यासात लागत नाही, मोबाईलमध्ये जास्त वेळ जातो, एकाग्रता होत नाही अशी तक्रार प्रत्येक आईची असते. पण हा टिळा लावल्यामुळे मुलांची मानसिक एकाग्रता वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, अडचणींवर मात. ज्या मुलींचे विवाह ठरण्यात विनाकारण अडथळे येत होते, हुशार असूनही ज्यांना योग्य नोकरी मिळत नव्हती, त्यांच्या मार्गातले ते अदृश्य अडथळे, तो नजरदोष एका झटक्यात दूर होईल. सख्यांनो, ही काही अंधश्रद्धा नाही, हे शास्त्र आहे. ही दर्श अमावस्या मंगळवारी आल्यामुळे साक्षात संकटमोचन बजरंगबलीची असीम आणि अथांग कृपा आपल्या कुटुंबावर बरसणार आहे. मंगळवार आणि अमावस्येचा हा दुर्मिळ योग म्हणजे आपल्या घरातल्या संकटांना पळून लावण्याची सुवर्ण संधी आहे, सर्वात मोठी आणि सुवर्ण संधी आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना तुमचा विश्वास अगदी डोंगरासारखा अढळ असायला पाहिजे. मनात कोणताही संशय न ठेवता माझ्या पतीची आणि मुलांची प्रगती होणारच, हा विश्वास मनात घट्ट ठेवा. कारण शास्त्र सांगतं, विश्वास असेल तिथेच देव असतो आणि जिथे देव असतो तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. एक आई आणि पत्नी म्हणून तुमच्या हातामध्ये तीच शक्ती आहे. उद्या तिचा वापर करून आपल्या कुटुंबाचं नशीब नक्की बदला. सख्यांनो, मी स्वतः माझ्या आयुष्यात या छोट्या छोट्या शास्त्रोक्त उपायांचा अनुभव घेतला आहे. एक स्त्री जेव्हा आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी उभी राहते तेव्हा साक्षात भगवंतही तिच्या पाठीशी उभा राहतो. उद्याची ही दर्श अमावस्या तुमच्या कुटुंबासाठी सुख, समृद्धी, प्रगती आणि शत्रुमुक्ती घेऊन येणारी ठरो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. तुम्हाला आजची ही माहिती, हा उपाय कसा वाटला मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. ईश्वरा प्राप्ती आपली कृतज्ञता व्यक्त करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.